महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। शिराढोण इंदिरानगर झोपडपट्टी वासियांचे घरकुल व नागरी सुविधांसाठी आमरण उपोषण सुरू। ताचखा पठाण सामाजिक प्रतिष्ठानतर्फे ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन, विविध अधिकाऱ्यांना निवेदन सादर। कळंब तालुक्यातील शिराढोण ग्रामपंचायत कार्यालयासमोर इंदिरानगर झोपडपट्टीमधील नागरिकांनी घरकुल योजना, विविध नागरी सुविधांसाठी आमरण उपोषण सुरू केले। या आंदोलनाचे नेतृत्व ताचखा पठाण सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले। शिराढोण येथील इंदिरानगर वार्ड क्रमांक 5 व 6 मधील झोपडपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांना अद्याप मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत। पाणी, वीज, गटार, रस्ते आणि घरकुल यासारख्या अत्यावश्यक सुविधा मिळाव्यात यासाठी आंदोलनकर्त्यांनी आवाज उठवलाय। या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी धाराशिव, पोलीस अधीक्षक धाराशिव, पंचायत समितीचे बीडीओ, शिराढोण ग्रामपंचायतीचे सरपंच तसेच कळंब तहसीलदार यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले। उपोषणकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिलाय की मागण्या पूर्ण होईपर्यंत आमरण उपोषण मागे घेण्यात येणार नाही। स्थानिक प्रशासनाने लवकरात लवकर झोपडपट्टी वासियांच्या समस्या सोडवाव्यात, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलाय। ताचखा पठाण सामाजिक प्रतिष्ठानने या उपोषणात महत्त्वाची भूमिका बजावली असून झोपडपट्टीतील नागरिकांच्या हक्कासाठी ते सातत्याने आवाज उठवत आहेत। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी तौफिक मोमीन, धाराशिव जिल्हा प्रतिनिधी। आज जे उपोषण करायचं कारण म्हणजे एकच आहे की आम्ही याच्या अगोदर ग्रामपंचायतला हर वेळेस सूचना देऊन सुद्धा आम्हाला मालकी हक्कामध्ये घरं भेटत नाहीत। आम्ही बीडीओ साहेबाला अर्ज दिले, कलेक्टर ऑफिसला अर्ज दिले व ग्रामपंचायतला 2014, 2018, 2024 आणि 2025 या रोजी आम्ही ग्रामसभेचा ठराव घेतला की बाबा आम्हाला मालकी हक्क करून द्या। आम्ही 1980-82 पासून त्या गैरान जमिनीमध्ये राहत आहात और त्या ठिकाणी 82 खोल्या जी आहेत ते कबाल्याच्या आहेत आणि 64 खोल्या जे आहेत तर ते महिलांनी ऑपरेशन केलंय, त्यांच्या खोल्या आहेत। तर बाकीच्या अदर खोल्या त्याच्यापेक्षा 60-50 खोल्या जी आहेत ते मालकी हक्कामध्ये झालेत। पण बाकीचे विविध जे लोक आहेत, मजूर लोक आहेत, त्यांच्या आजपर्यंत खोल्या मालकी हक्कामध्ये झालेल्या नाहीत। आम्हाला शासनाला एवढीच मागणी आहे की तुम्हाला शासनाला 10 लाख रुपयाचं बजेट रस्त्यासाठी टाकता येतो, 20 लाख रुपयाचा बजेट नालीसाठी टाकता येतो, तिथं शासनाचे लाईट बिल वसूल तुम्ही विद्युत महामंडळाचे लाईट बिल वसूल करू शकतात। तर आम्हाला मालकी हक्काचे घरं व घरकुल का भेटू शकत नाहीत, त्याला आम्हाला शासनाला हे उत्तर विचारायचं आहे। जर याच्यावर शासनाने दखल घेतली नाही तर मी तुम्हाला सांगिततो की सामाजिक प्रतिष्ठान व ताचखा पठाण या उपोषणासाठी एकटे नाहीत। हे तुम्ही जर समजून कळत असताल व गावाचे जे मातेबर 50 वर्षाने जे आमचे मतदान घेतात, जे 5-6 त्यांनी 5-6 राऊंड आमच्या मतदानावर विजयाचा गुलाल उधळला गावामध्ये, ते आम्ही ह्याच्यानंतर उधळू देणार नाहीत। आम्हाला एवढीच मागणी करायची की आम्हाला घरकुल भेटले पाहिजे, आमची मालकी हक्काची जागा भेटली पाहिजे व आम्हाला शासनाची योजना पूर्णपणे भेटले पाहिजेत। जसे तुम्ही सामान्य नागरिक गावाचे आहात तसे आम्ही बी सामान्य नागरिक गावाचे आहात। मला एवढं सांगायचंय, आज शिराढोणला एक मुलगी भेटना गेली, आम्ही झोपडपट्टीवर राहतात, झोपडपट्टीच्या पोरांना कोण मुलगी देना गेलीत, कशामुळे देत नाहीत की भोगाट्यामध्ये राहतात म्हणून। हे मुद्द्याची गोष्ट आहे। तर ह्याच्यावर शासनाने, ग्रामपंचायतनी आपलं लक्ष घालून, आमच्यापाशी ग्रामसभेचे वेळेवेळेचे ठराव आहेत, ह्याच्यावर लक्ष घालून आमचे मागण्या मंजूर करावे, नाहीतर आम्ही आता आमर उपोषण आहे, अन्न त्याग उपोषण करायला सुद्धा भेटणार नाहीत। आपण या ठिकाणी कागदपत्र द्यायला येतो की आमचं घरकुल आम्हाला बांधायचं आहे, तर ग्रामपंचायत आपल्याला म्हणते की हे कामाला नाही, तुम्ही भोगाट्यात आहात आणि तुम्हाला या ठिकाणी घरकुल बांधता येत नाही। मग आम्हाला घरकुल बांधता येत नाही तर दुसऱ्याला त्या ठिकाणी रस्ते कसे करता येतात, नाले कसे करता येतात, मग त्यांना पैसे कमवण्यासाठी तुम्ही एवढे त्यांच्यावर कुठल्याही पद्धतीचा विचार करत नाही। तर गोरगरीब जनतेला ज्यावेळेस घर बांधायचंय, जेणेकरून शासन पैसे देणार आहे, तुमच्या खिशातून तुम्हाला द्यायचं नाही, सरकार पैसे द्यायला लागले तर तुम्ही म्हणतात की ते भोगाट्यात दिला आहे। तर हे खरोखर आणि सर्व
अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.